तिकडे कांदिवली देना बँकेबाहेर सकाळी 6 वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी। सध्या मी HDFC बँक बाहेर उभा आहे आणि आपण बघू शकता तिथे मोठी रांग लोकांची लागलेली आहे। सकाळपासून लोक आलेले आहेत। 9:30 वाजता बँक उघडणार, नेमकी अनाउन्समेंट करण्यात आलं होतं की 8 वाजता उघडणार, अशा प्रकारे काही बातमी फिरत होती बाहेर। आपण लोकांना विचारू कोणत्या कामासाठी आपण इथे आलेलो आहोत। मी ऍक्च्युअली डिपॉझिट करायला आलोय पैसे, पण अजून बँक उघडली नाहीये आणि 8 वाजता उघडणार होती। त्यासाठी सकाळपासून आम्ही लाईनमध्ये तिथेच बसलेलो आहोत। लाईन पण खूप झालेली आहे आणि आम्हाला पैसे काढता नाही येत आहेत अजून सुद्धा। हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे। याचा बाजूलाच देना बँक आहे आणि देना बँकच्या बाहेर एक मोठी रांग लागलेली आहे। नेमकी बऱ्याचपैकी लोक इथे जमलेले आहेत, कारण देना बँक जी होती ते सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली आहेत आणि तिथे ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत। आपण इथे लोकांशी बोलू, लोकांना विचारू तर किती वाजेपासून आलेले आहेत। कितने बजे आया? 8 बजे 8 बजे से लाईन में खडे हैं। डिपॉझिट करायचे आहे, त्याच्यासाठी मी आता सांगितले की झेरॉक्स पण पाहिजे। उद्या नाही सांगितलं की झेरॉक्स पाहिजे। आता आम्हाला झेरॉक्स घेऊन जायचा आणि यायचा हे काय डिपॉझिट आमच्या खातं आहे इकडेच, मग ते झेरॉक्सची काय गरज आहे? नेमकी झेरॉक्सची काय जरूरत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु बँकाचा बाहेर मोठमोठी रांग लागलेली आहे। कोणतीही बँक असो, त्या बँकाचा बाहेर मोठ्या संख्येत सध्या लोक जमलेले आहेत। लोकांना ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि असाच वातावरण पूर्ण मुंबईमध्ये आपल्याला सध्या दिसू येत आहे। मयूर परीख, ABP माझा, मुंबई।